नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचं सेशन बिअरिश सेशन विदाऊट एनी न्यूज, एनी इव्हेंट, कुठल्याही पद्धतीचा इव्हेंट नाही. सेशनमध्ये आज कुठल्याही पद्धतीचं काही न्यूज नव्हती, कुठल्याही गोष्टीची काही पण एकंदरीत मार्केटमध्ये एकदम नीट चाललेलं होतं. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी फाइंड आउट होत होती, अपसाईडची रॅली पॉसिबल होती. पण मार्केटने आज सर्वांना एक अशी मोमेंटम देऊन मार्केटने एक सगळ्यांना असं म्हणता येईल आपल्याला की अचंबित करून टाकलं. फर्स्ट ऑफ ऑल मार्केटमध्ये आज साधारण 860 पासून एक कंटिन्युअसली रॅली आली, जी रॅली थांबली डायरेक्ट 25,454 ला. डायरेक्ट थांबली 25,454 ला. आणि जवळजवळ त्या रॅलीचा लो जर बघितला तुम्ही तर लो तुमचा आहे 25,380च्या आसपास. ठीक आहे. तर ही एक गोष्ट इथे आज घडलेली आहे. कुठलाही इव्हेंट नव्हता, कुठली न्यूज नव्हती. तर आपण आज थोडं डिस्कस पण करणार आहोत त्या गोष्टीवर, नेमकं काय होणार आहे, येणारे सेशन्स कसे असू शकतात, काय असू शकतं, आपण ते डिस्कस करून घेऊ. तर सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे डिस्कस करणार आहोत. मी ऑलरेडी आपली जी सेशनची फर्स्ट स्टार्टिंग असते ती गॅप अप की गॅप डाऊन. तर आपण आजच्या सेशन नंतर ॲव्हरेज प्राइसच्या खाली आज आपण क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण पॉसिबल चान्सेस आहेत उद्याच्या सेशनमध्ये की स्लाइटली गॅप डाऊन आणि किंवा थोडं जास्त गॅप डाऊन, फास्ट मोमेंटमचा गॅप डाऊन किंवा साधारण 50 पॉईंटच्या पुढे एक गॅप डाऊन आपल्याला पॉसिबल दिसतं आहे. लेट्स सी, बघू काय होतं काही नाही. तर आजचं सेशन एकदम हेवीली पॅनिक म्हणता येईल. ठीक आहे. आज हा पॅनिक होता आणि मार्केटने जी 3 दिवसाची बाईंग होती ती एका दिवसात मार्केटने कव्हर अप करून टाकलेली आहे. बिअरिश साईडला बिअर्सने खूप चांगल्या पद्धतीने अटॅक केलेला आहे. तर आता मार्केटमध्ये उद्याचं सेशन कसं राहणार आहे, काय राहणार आहे, त्या गोष्टी आपण आज डिस्कस करून घेऊ. जर इन केस वन डेच्या टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केटने कंटिन्युअसली 3 दिवस आपल्या अप्पर साईडला, अप्पर लेवलला होल्ड केलेलं आहे. पण आजचा सिनेरिओ असं काय घडलं की इथं मार्केट फुल्ली पॅनिकमध्ये क्रॅश झालेला आहे. ठीक आहे. साधारण निफ्टी 1.41% आसपास आज डाऊन झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इराण आणि US सगळीकडे तुम्हाला आता ह्या गोष्टी दिसत असतील. सगळ्या युट्यूबला सगळीकडे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला दिसत असतील. त्यामुळे आपण सुद्धा या गोष्टी डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे. इराण आणि USचं युद्ध, त्यावर आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं काय सिनेरिओ घडतोय आणि कशा न्यूज आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर बघतोय. वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला तेवढं कुठं एवढं प्राइस ॲक्शन आपल्याला इकडं समजणार नाही. पण आपलं डिरेक्शन जे होतं, जे आपण बुलिश साईडला जे डिरेक्शन होतं, ते आता आपलं बिअरिश साईडला ट्रेड करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आपला जो झोन राहणार आहे तो आता हा राहणार आहे 25,400 ते 25,300. म्हणजे हा एवढा मोठा झोन नाही, 100 पॉईंटचा झोन नाही म्हणत मी तुम्हाला. तर एक्झॅक्ट लेवल लक्षात ठेवा, 25,450. ठीक आहे. आणि खाली तुमचे आहे 25,400. ही जर इन केस लेवल खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाली किंवा 25,350 ही जर लेवल खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला कुठे ना कुठेतरी हा गॅप जो आहे तो फील होताना दिसेल. पण सायकोलॉजी, आता सगळ्यात महत्त्वाची सायकोलॉजी काय आहे की मोस्ट ऑफ ट्रेडर्स, मोस्ट ऑफ लोक असं म्हणून चला की जे इथे आता असं विचार करत असतील, इथं सायकोलॉजी एक तयार झालेली की आता हा गॅप फील होऊन जाईल. ठीक आहे. तर ही सायकोलॉजी इकडं मार्केट लगेच उद्या हा फील करायला येऊ शकत नाही. कदाचित येऊन पण जाईल, जर इन केस मेजर कुठली न्यूज आली तर येऊन पण जाईल. पण मला नाही वाटत, कारण मोस्ट ऑफ लोक आता इथं विचार करत असतील की हा गॅप फील होऊन जाणार आहे. 25,125, 25,050 पर्यंत मार्केट येऊ शकतं किंवा 25,000ची लेवल सुद्धा टेस्ट करू शकतं, असा एकंदरीत सगळ्यांना वाटत असेल. त्यामुळे कदाचित उद्याची कॅन्डल इथं गॅप डाऊन जरी ओपन झाली तरी ती कुठे ना कुठेतरी वर अपसाईडला जाऊन इकडे आपल्याला एक होल्ड करताना दिसायला हवी ग्रीन कॅन्डल. ठीक आहे, ग्रीन असेल, रेड असेल, पण ती होल्ड करताना दिसायला पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. किंवा मग जर इन केस मेजर न्यूज काही आली तर मग आपल्याला गॅप फील होताना दिसणार आहे. तर या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आपला झोन आपण मार्क केलेला आहे. ठीक आहे. 450 पासून तर साधारण 350च्या आसपासचा हा झोन आहे. हा झोन जर निघाला मार्केटमध्ये तर आपल्याकडे एक लेवल आहे की आपल्याकडे एक लेवल आहे ती 25,276ची एक लेवल आहे. ही लेवल मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी जर इन केस तुटली तर मग आपल्याला परत एक डाऊन साईड मोमेंटम मिळेल आणि ती मोमेंटम येऊ शकते आपल्या गॅप फिलिंग पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. 25,110च्या आसपास मार्केट येऊ शकतं. तर आता येणारा सिनेरिओ कसा राहील ते आपण बघून घेऊ. तर मार्केट ना कुठे ना कुठेतरी एक चॅनल पॅटर्नमध्ये आपल्याला वर जाताना दिसतंय. जर तुम्ही हा बघितलं तर मार्केटमध्ये जर इन केस असं कुठलं तरी चॅनल ड्रॉ केलं तुम्ही, हे बघा असं कुठलं चॅनल ड्रॉ केलं तर मार्केटमध्ये एक विकनेस आपल्याला इथं दिसत आहे. ठीक आहे. मार्केट अपसाईडला गेलं, डाऊन साईडला आलं, अपसाईडला गेलं, डाऊन साईडला आलं. आता इथं कुठेतरी मार्केट जर आलं ना तर ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जाणार आहे, कारण ह्या लेवलला मार्केट जर आलं आणि ऑलरेडी आपला चॅनलचा बेस आहे तर मग इथून कुठेतरी सस्टेनेबल अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. हा एक
2 आणि हा 3 अशी ट्रिपल बॉटम देऊन आपण अपसाईडला रॅली करू शकतो. ती आपल्या ऑल टाईम हायच्या आसपास राहू शकते. ठीक आहे. हा एक सिनेरिओ इथं बनू शकतो. लेट्स सी काय होतं काही नाही त्यावर आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या सेशन्समध्ये. तर आपण आता सध्या तरी हे काढून टाकू 1 अवरच्या टाईम फ्रेमवरील 1 अवरला आता काय इथं सिनेरिओ बनतोय ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 25,500 ही जी लेवल आहे ना, ही लेवल आपल्याला आता डाऊन साईडला ब्रेक होताना दिसली आणि चांगली कॅन्डलने बिअरिश कॅन्डलने ब्रेक झालेली आणि खाली सस्टेन करते मार्केट. ठीक आहे. तर मार्केट कंटिन्युअसली तिथं होल्ड करत होतं. तर येणारे चान्सेस आहेत की मार्केट जर इन केस इथं कुठेतरी गॅप डाऊन ओपन झाला या लेवलकडे किंवा या झोनच्या खाली किंवा या लाईनच्या खाली साधारण 50-35 पॉईंट तर इन केस आपल्याला अपसाईड रॅली बघायला मिळू शकते. तिथून जर इन केस मार्केटला डाऊन साईड यायचं असेल तर मार्केट हा गॅप फिल करू शकतो. राईट. तर आजचं सेशन कसं होतं, ही एक ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला, चॅनल पॅटर्न सुद्धा होता. चॅनल पॅटर्नचा ब्रेकडाऊन झाला, ओपन झाला, ब्रेकडाऊन झाला. कंटिन्युअसली मार्केटमध्ये फक्त एक ग्रीन कॅन्डल आलेली आहे. बाकी कंटिन्युअसली मार्केट एक पॅनिक सिनेरिओ क्रिएट करून टाकलेला आहे. नेक्स्ट. तर पुढचं कसं आहे, पुढचा प्लॅन कसा राहणार आहे, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण प्राइस ॲक्शन बघून घेऊ. प्राइस ॲक्शन काय म्हणते आपल्याला. तर सेम जास्त व्हिडिओ लॉंग बनवण्याचं मागचं कारण नाही इथे की मार्केटमध्ये इथे ही जी सेलिंग आलेली आहे ही कंटिन्यू पण राहू शकते किंवा इथून एक अपसाईड मोमेंटम आपल्याला पॉसिबल आहे. इथून मार्केट जाऊ शकतं खाली. ऑर्डर ब्लॉक जर बघितला तर हा एक आपल्याला ऑर्डर ब्लॉक आहे जो रिसेंट ऑर्डर ब्लॉक राहणार आहे. जर तुम्ही याला काढलं आणि जर इन केस मार्केट इथं कुठेतरी ओपन होत असेल तर मार्केट सस्टेन हळूहळू वर जाईल आणि इथून कुठून तरी आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. मार्केट डाऊन साईडला येईल, मार्केट हळूहळू वर येईल. ही लेवल क्लोजिंग आणि लो इम्पॉर्टंट आहे कारण ऑलरेडी तुमचा एक लो इथं पेंडिंग आहे. तो लोचा झोन जर मार्क केला तर मार्केट ओपन फ्लॅट मार्केट एकदा अप जाईल, इथून ऑर्डर ब्लॉकला रिजेक्शन घेईल किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन या झोनचा रिस्पेक्ट देऊन मार्केट डाऊन साईडला येईल. या दोन पॉसिबिलिटी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्या तुम्ही मार्कआउट करून ठेवा. तर मी कोणत्या म्हणतोय ती, तर हे आहे तो झोन. हे बघा. इन केस मार्केट इथं कुठेतरी खाली ओपन झालं, डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं, तर मला नाही वाटत की डायरेक्ट सेलिंग येईल. डायरेक्ट सेलिंग येऊ शकते. आजच्या कंडिशननुसार डायरेक्ट सेलिंग येऊ पण शकते. पण मार्केट खूप स्ट्रेच होऊन गेलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुट कॉल रेशो पण बॅलन्स नाही आहे. मार्केट इतकं स्ट्रेच होऊन गेलेलं ना की मार्केटला थोडा पुल बॅक देणं इम्पॉर्टंट राहणार आहे. जर इन केस पुल बॅक नाही दिला ना तर मार्केट एवढं जास्त खाली जाऊ शकत नाही. आणि मार्केटमध्ये ऑलरेडी सेलर्स बसलेले आहेत, सेलर्स ॲक्टिवेट आहेत, स्ट्रॉंग सेलर्स ॲक्टिवेट आहेत. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी मार्केटला डाऊन साईडला जायला एक आपल्याला वाटतंय की डाऊन साईडचे एस एल मार्केट घेऊ शकतं. डाऊन साईडला तेवढे एस एल नाही आहेत तर मार्केटला क्रिएट करणं इम्पॉर्टंट राहणार आहे. गॅप डाऊन ओपन होईल, मार्केट हळूहळू वर जाईल. मार्केट हळूहळू गेलं, इथं एक एस एल तयार झाले की मार्केटमध्ये ट्रेंड लाईन ब्रेकडाऊनची ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मार्केटमध्ये एक डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर ही एक कन्सेप्ट राहणार आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ट्रेंडचं अनालिसिस करून घेऊ. आज आपण 2 कन्फर्मेशन घेणार आहे ते बघू. तर मार्केटमध्ये एक लास्ट 5 मिनिटाची कॅन्डल ती आपल्याला हॅमर टाइप दिसलेली आहे. जर इन केस मार्केटमध्ये हे जे बायर्स असतील ना, हे जे कॉल घेऊन गेलेले असतील हे लोक, तर मार्केट कुठं ना कुठेतरी आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकते. किंवा मार्केट जरी फ्लॅट ओपन झाला ना तरी ह्या लोकांना थोडंफार प्रॉफिट दाखवून मार्केट डाऊन साईडला येईल. जर इथं बायर्स असतील तरचा विषय. जर इकडं सेलर्स ॲक्टिवेट असतील, जर हे सेलर्स जर ॲक्टिवेट असतील ना तर मार्केटमध्ये गॅप डाऊन पॉसिबल आहे आणि मार्केट डायरेक्ट डाऊन साईडला येईल. तिथून कुठून तरी एक अपसाईड आणि मग डाऊन साईड डंप आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत ह्या निफ्टीच्या. हे निफ्टीचा अनालिसिस सिंपल अनालिसिस ठेवलेलं आहे आपण. तर बँक निफ्टीचं पण एकदा थोडं प्राइस ॲक्शन चेक करून घेऊ. मला प्राइस ॲक्शन बँक निफ्टीचं चांगलं आवडलं. ते कसं मार्केट कंटिन्युअसली एका चॅनल पॅटर्नमध्ये ट्रेड करत होतं आणि चॅनल पॅटर्नच्या अपसाईडला गेलं, मार्केट परत चॅनल पॅटर्नमध्ये आलं, रिव्हर्सल दिला आणि चॅनल पॅटर्नचा जसा ब्रेकडाऊन दिला आणि 61,347 ची लेवल ब्रेक केली की मार्केट कंटिन्यूस त्याला रिटेस्ट करून मार्केट कंटिन्यूस पडलेलं आहे. मित्रांनो मार्केट डायरेक्ट 60,600च्या लेवलपर्यंत मार्केट चाललं गेलेलं आहे. ठीक आहे. तर ही एक पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये थोडा वीकनेस आहे, पण पॅनिकनेस नाही आहे. पॅनिकनेस म्हणता येणार नाही, घाबरायचं गरज नाही. ठीक आहे, हरकत नाही. असे सिनेरिओ येत असतात. सगळे बिअर मार्केट पण बघणं इम्पॉर्टंट असतं. तर आपण आता आपण गिफ्ट निफ्टी जर हे रिफ्रेश केलं तर साधारण -15 पॉईंटच्या आसपास गिफ्ट निफ्टी खाली आहे. तर इकडे जर तुम्ही प्राइस ॲक्शन पण बघितलं ना गिफ्ट निफ्टीचं तर कुठं ना कुठेतरी एक वीकनेस आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये पण दिसतोय. पण लेट्स सी काय होतं काही नाही. आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही कारण गिफ्ट निफ्टी इन केस जर ती लेवल ब्रेक करत असेल ना तर मग गिफ्ट निफ्टीकडे कुठं ना कुठेतरी 25,000ची लेवल एक लोअर सर्किट ओपन होऊन जाते मित्रांनो, जे आपल्याला आपल्या निफ्टीमध्ये 25,110च्या आसपास आपल्याला दिसत आहे. तर ओव्हरऑल आपल्याला ते कॅल्क्युलेशन पण घेऊन चालावं लागणार आहे. त्यानंतर जर निफ्टीमध्ये आलो, टेक्निकलमध्ये आलो, investing.com ही वेबसाईटचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा एकदा चेकआउट करा. याच्यामध्ये टेक्निकलच्या याच्यावर ओपन होते तोपर्यंत बघून घेऊ आपण डेटा. डेटामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसते FII सेल, प्रो सेल, क्लायंट बुलिश आहेत. बघा तुम्हाला काय म्हटलं मी, जर इन केस मार्केटमध्ये बायर्स ॲक्टिवेट झालेले असतील त्यांचा एसएल खायला हे लोक रेडी आहेत. ठीक आहे. त्यामुळे ही जी कंडिशन आहे ना, ही कंडिशन थोडी निगेटिव्ह आहे. इथून आपल्याला परत एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यानंतर जर तुम्ही इथं न्यूज पाहिली, न्यूज तशी काही एवढी असं मला इकडे दिसत नाही ह्या वेबसाईटवर, पण जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडं ही न्यूज आलेली आहे तुमची 8:20 ही ही न्यूज आहे. ही न्यूज काय म्हणते की सॅटेलाईट फोटोजनुसार जर बघायला गेलं तर कुठं ना कुठं तरी दोघं जण आपले जे शस्त्र आहेत ते तुम्हाला कुठं ना कुठं तरी
सॅटेलाईटवर तुम्हाला दिसत असतील की त्यांनी तिकडं प्लेस केलेले आहेत की आपल्याला अटॅक करण्यासाठी. हरकत नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला, काही करू तिकडे ते. तर हा एक कंडिशन आहे. फक्त एक प्रॉब्लेम काय माहिती का, या दोघांच्यामुळे किंवा अमेरिकेमुळे ना त्या तात्यांमुळे सगळा खेळून गेला सगळा आपल्या मार्केटचा. हरकत नाही. तर पुट कॉल रेशो 0.56 आहे. मॅक्स पेन जर बघितला तुम्हाला मी 1 मिनिटं, तर आपण ऑप्शन चेन जर बघितली तर ऑप्शन चेनवर कुठं काय दिसतंय आपल्याला ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. ऑप्शन चेनवर गेलो तर 25,500 वर एक तुम्हाला ओपन इंटरेस्ट दिसतो आहे. नंतर तुमचा आहे 25,600. त्यानंतर जर तुम्ही आले तर 25,700 कंटिन्युअसली मार्केट रेझिस्टन्स फेस करणार आहे. आणि त्या साईडला जर बघायला गेलं सपोर्ट साईडला, तर मार्केट कुठं ना कुठं तर थोडं वीक होताना आपल्याला दिसतंय. कारण ऑलरेडी 5,000 मायनस, 3,000 मायनस, 1,000 मायनस, 6,000 मायनस, तर कुठं ना कुठेतरी हा ओवाय थोडा वीक होताना आपल्याला दिसत आहे. हरकत नाही, आपण बघू उद्याचं सेशन कसं काय होतं ते. पण थोडं स्लाइटली बिअरिश राहणार आहे आपलं उद्याचं सेशन. चलो गाईस, ठीक आहे. थँक सो मच. आपण व्हिडिओ बनवलेला आहे. सिंपल व्हिडिओ, सिंपल कन्सेप्ट ठेवलेली आहे. कुठल्याही पद्धतीचं जास्त आपण इथे गोष्टी डिस्कस केलेल्या नाहीत. आज जर सगळे ओव्हरऑल जर सेक्टर बी बघितले ना तुम्ही, सेक्टर आपण इकडे सगळे सेक्टर आपले रेड ब्लड बाथ असं आपल्याला म्हणता येईल. पूर्ण रेड रेड दिसतंय कारण 1%, 2%, दीड 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 म्हणजे साधारण 2%च्या आसपास सगळे लगभग सेक्टर पडलेले आहेत. ठीक आहे. मिड कॅप स्मॉल कॅप जास्त पिटलेले आहे, पण त्या कंपॅरेटिव्हली 1.56 म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. 2-3% पडण्याच्या ऐवजी 1-1.5% पडलेले, तर तिथं कुठं ना कुठेतरी थोडा पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. चलो गाईस, ठीक आहे. थँक सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि आपण उद्याचं सेशन बघू नेमकं काय कसं होतं ते. ठीक आहे. चलो गाईस, थँक गुड नाईट.